वासरू हरपला होता, सापडला. वासरू हरपला होता. पावला का? तिसरा नंबरचा पोरगा सूरज चव्हाण माझा पोरगा अकलला बिमार होता, मेला म्हणून डॉक्टरनं त्याला फेकून दिलं होतं. तिथं कबूल केलं सोमनाथ बाबाला की माझा पोरगा वाचवशील ना तर मी मरेपर्यंत गाडा उडील. मग आता मरेपर्यंत ओढणार. मरेपर्यंत दरवर्षी? वाचला दरवर्षी. अच्छा. मरेपर्यंत. तर शिवनी प्रेमासाठी प्रेमासाठी सुद्धा कबूल केले. आपण बघू शकता प्रेमासाठी केले. प्रेम सुद्धा पावणार तुम्हाला. कबूल केली होती. काय झालं होतं? आजी बिमार होती, हॉस्पिटलमध्ये होती, भरती होती. अच्छा. पॅरालिसिस झाला होता. पावलं का? हो. तर आपण बघू शकता कोणी बाबासाठी कोणी मुलासाठी कबूलतात, पण हा युवा एक आजीसाठी. आसोला येथे सोमनाथ महाराज यांचं दर्शन घेण्यासाठी काही कबूल करतात आणि तो पावतात सुद्धा. सोमनाथ महाराज हा सुद्धा पावतात सुद्धा. म्हणून काही भाविके, लाखो भाविके, हजारो भाविके येथे नवस करतात, नैवेद्य करतात पुरणपोळीचा आणि गाडेसुद्धा ओढतात. माझ्या मागे आपण बघू शकता हा गाडा आहेत आणि हा गाडे ओढतात थोडं आणि त्यांच्यासाठी हे नवस करतात. तर सरांना आपण विचारूया, सर कशासाठी नवस केलं होतं? आम्ही आमच्या मुलासाठी. काय झालं होतं मुलांना? काय नाही, मूल पाहिजे होतं मुलासाठी. मग पावला का? हो. आपण बहिणीसाठी काय? बहीण मोटरसायकलवरून पडली होती, हां. तिच्यासाठी मी कबूल होतो. ठीक झाली का? ठीक झाली. ठीक झाली. हो. आपण कुठले? गव्याच्या. गोव्याचे. सर आपण कुठले? मी आमदारी. आमदारी. कशासाठी कबूल केलं होतं? माझा ॲक्सिडेंट झाला होता. अच्छा. माझं काय वाचायचं म्हणजे हे नव्हतं, गॅरंटी नव्हती. गॅरंटीज नव्हती. त्याच्यामुळे घरच्या लोकांना गाडा कबूलला होता. मग झालंय, ठीक झालंय. आपण बघू शकताय तंदुरुस्त. सर आपण कुठले? असोल्याचेच सर. आसोल्याचेच. कशासाठी नवस केलं? कबूल? मुलीची तब्येत बरोबर नव्हती म्हणून कबूल केला. हो. पावला का? हो, पावला. अच्छा. सर आपण कुठले? हळदा. कशासाठी गाड्या ओढण्याचं कबूल केलं होतं? बाबासाठी. बाबाला काय झालं होतं? आजारी होते. आजारी होते. पावला का? हा, पावलं. अच्छा. सर आपण कुठले? चिखली. कशासाठी गाड्या ओढण्याचं कबूल ते केलं? आजीसाठी कबूल केली होती. काय झालं होतं? आजी बिमार होती, हॉस्पिटलमध्ये होती, भरती होती. अच्छा. पॅरालिसिस झाला होता. पावलं का? हो. तर आपण बघू शकता कोणी बाबासाठी कोणी मुलासाठी कबूलतात, पण हा युवा एक आजीसाठी कबूल केला. हे गर्वाची गोष्ट आहे. सर आपण कुठले? आसोल्याचे. कशासाठी कबूल केलं होतं? बिमार झाला तो. बिमार झालते. पावला. अच्छा. सर आपण कुठले? माझे भाऊ बिमार होते. भाऊ बिमार होते. पावला का? हो सर. आपण कुठले? आसोल्याचे. सर आपण कुठले? मोगचे. कशासाठी गाडी ओढण्याचे कबूल? आई येजार होती, कबूल होते, पावलं होतं. आईसाठी. हो. झालंय का? पावलं का? पावलं. अच्छा, धन्यवाद. सर आपण कुठले? मी सोमठाणा. कशासाठी हे गाडी ओढण्याचं कबूल? बाबासाठी. बाबाची तब्येत नव्हती. पावला का? पावला. अच्छा. सर आपण कुठले? सोमठाण्याचे. कशासाठी कबूल केलं? झालतो तुम्ही का? मीच. मग पावला का? मस्त. आता तंदुरुस्त आहात. हो. अच्छा, धन्यवाद. प्रेमासाठी. शिवनी प्रेमासाठी. झालं. ओके. भाऊ प्रेमासाठी सुद्धा कबूल केले. आपण बघू शकता प्रेमासाठी केले. प्रेम सुद्धा पावणार तुम्हाला. अच्छा. सर आपण तेलगावान. कशासाठी कबूल केलं? वासरू हरपला होता, सापडला. वासरू हरपला होता. पावला का? आपण बघू शकता वासरू हरवलं होतं आपल्या घराचं. त्यांच्यासाठी सुद्धा भाऊनी कबूल केलं होतं आणि तो पावला. बघू शकता आपण कोणी बिमारसाठी कोणी कशासाठी पण पावतोय सोमनाथ महाराज, हे आपण पाहू शकता. सर आपण कशासाठी कबूल केलं? माझ्या ताईसाठी. पावला. हो. पावला का? अच्छा. सर आपण कुठले? मी रामनगर. कशासाठी कबूल केलं? मुलासाठी. काय झालं होतं मुलांना? तब्येत चांगली नाही राहत जाय. हो. हमेशा बिमार. तर आता ठीक झाले, तंदुरुस्त आहे. पावला. काहीच नाही. काहीच नाही. किती वर्ष? पहिले ते होते समजा 2-3 वर्षाचा मुलगा होता. किती वर्ष कबूलतात गाड्या? 5 वर्ष. 5 वर्ष. हे 5वा आहे. 5 आहेत. हा. दरवर्षी बारसला येते गाडे ओढतात. दरवर्षी बारसच्या निमित्ताने आणि पावतात सुद्धा. हा सर आहे तिकडे. सर
सर आपण कुठले आर्नी आर्नी कशासाठी कबूल मला आजार होता किडनी स्टोनचा. अच्छा. मी बरेच ठिकाणी नागपूर अकोला इथं ठिकाणी या दवाखाना केलं पण पाहिजे तसा आराम भेटला नाही. हां. पण यांच्यानंतर मी या देवस्थानावर थोडासा सरदा ठेवून हो. प्रयत्न केले तर माझं सक्सेस झालेलं आहे. त्याच्यामुळे काही अडचणी नाही. किती वर्षासाठी कबूल? 3 वर्षासाठी 3 वर्षासाठी. ओके तंदुरुस्त आहे काही प्रॉब्लेम नाही. काय प्रॉब्लेम नाही. तर आपण बघू शकता ही लाईन आहेत पूर्ण. आपण जर घेतले तर दिवसभर चालले जाईल. सकाळपासून 7 वाजेपासून तर रात्री 10सुद्धा वाजले जाऊ शकतात. तर ही लाईन आहेत पूर्ण. आपण बघू शकता बघा इकडे ही लाईन आहेत. आपण या लाईनने आपण बघू शकता या लाईनने आहेत आणि आपण बघू शकता ही लाईन आहेत पूर्ण. सर आपण कशासाठी कबूल केले? शुक्राव जीवाला म्हणून सुखराव जीवाला म्हणून. पावला का? मस्त आहेत. हो ना किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. आता कोणता वर्ष आहे? हे शेवटचा 5वा आहे. शेवटचा आहे. सर आपण कशासाठी कबूल केलं? आपला माझ्या पोटाची बिमारी होती. हां. माझी पोटाची बिमारी सुख ठेवावी. हां. मी जन्मभर गाडा ओढावी. अच्छा मग आता जन्मभर दरवर्षी दरवर्षी सुद्धा काका ओढत तिथपर्यंत आपल्याला चालना होते. हो, तिथपर्यंत अच्छा. सर आपण कुठले? आपण मी इथंच आहो असोल्याचंच आहो. माझा 3रा नंबरचा पोरगा सूरज चव्हाण माझा पोरगा अकोल्याला बिमार होता मेला म्हणून डॉक्टरनं त्याला फेकून दिलं होतं. तिथं कबूल केलं सोमनाथ बाबाला की माझा पोरगा वाचवशील ना तर मी मरेपर्यंत गाडा उडील. मग आता मरेपर्यंत ओढणार? मरेपर्यंत दरवर्षी? वाचला दरवर्षी. अच्छा. मरेपर्यंत. तर सर आपण कुठले? हां आम्ही पुसदचे वरुड. कशासाठी? मी माझा मुलगा सर्व्हिसला लागावा म्हणून गाडा कबूल केला होता. हां. माझा मुलगा लागला आणि मी 1 वर्षासाठी गाडा कबूल केलेला आहे. अच्छा धन्यवाद. तर बघू शकता आपण. सर आपण पडत कशासाठी कबूल केलं? नातासाठी हां नातासाठी. हो. काय झालं होतं ना? ऑपरेशन झालं हार्टफेअरचं. हार्टचं. हो. मग झालंय का? हो. पावलाय. हो बघू शकता आपण. सर आपण आसोल्याचे कशासाठी कबूल केले? मुलबाळ नव्हते 3 वर्ष झाले होते. हां. तर कबूल होतं ते एक वर्षासाठी कबूल होतं. पावलाय. हो पावलं. किती? 1 वर्षासाठी. सर आपण कुठले? आसोल्याचे कशासाठी कबूल केले? लहान मुलगा म्हणजे मुलगा बिमार होता. हां बरं झाला बरं झालंय. आता किती वर्षासाठी? 1 वर्षाचं. 1 वर्षासाठी. आपण मोक्षचे कशासाठी कबूल केले? आईच्या तब्येतीसाठी. झालंय तब्येत ठीक. तर आपण बघू शकता ही पूर्ण लाईन आहेत भाऊची. आपण हे लाईन बघू शकता. संपूर्ण सर्वांचे घेणे बाईट घेणे हे कठीण आहेत. कारण दिवसभर चालले जाईल. लाखो भाविक येतात आणि त्यांना सोमनाथ महाराज पावतातसुद्धा. सोमनाथ महाराजासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. संपूर्ण यवतमाळ वाशिमचे संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण देवदर्शन, संपूर्ण लोकसभा इलेक्शन, संपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहोत. त्यासाठी आपल्या संघर्ष TV चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. संघर्ष TV यवतमाळ वाशिम. धन्यवाद.